तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते। तर आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये गुढीपाडवा कसा साजरा केला हे तुमच्यासोबत शेअर करते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा। चैत्राची सोनेरी पहाट, चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी वाट, नव्या स्वप्नांची नवी वाट, नवा आरंभ नवा विश्वास, नवा आरंभ नवा विश्वास, नववर्षाची हीच खरी सुरुवात। तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी इथे सकाळीच बघितलं तर मी दारात रांगोळी काढायला घेतलेली, अगदी सहज आणि पटकन होणारी छोटीशीच बॉर्डर रांगोळी दारात काढून घेतलेली आहे। दाराला तोरण, फुलांच्या माळा आणि दारात काढलेली रांगोळी यामुळे बघितलं तर दाराला एक वेगळीच शोभा येते आणि आज ती शोभा दाराला आलेली आहे। रांगोळी काढून झालेली आहे आणि आपली सकाळची सुरुवात झालेली आहे आणि इथे आपली सकाळची देवपूजाही करून झालेली आहे। आज नाश्ता आणि त्याचबरोबर दुपारचं जेवण मला सकाळीच बनवून घ्यायचं आहे, कारण थोड्या वेळाने बघितलं तर पूजा करायची आहे आणि आज सकाळच्या नाश्त्यासाठी बनवायचे आहेत घारगे, तर भोपळ्याचे पुरी आपण म्हणूया, तर त्या बनवायच्या। तर इथे मी भोपळा किसून त्यामध्ये गूळ घालून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे बघितले तर आपली वेलची पावडर, बडीशोप आणि तीळ घालून सगळं रेडी करून ठेवलेलं आहे। आणि दुपारच्या जेवणासाठी मला बनवायची मेथीची भाजी आणि एका साईडला मी आता कुकरला डाळसुद्धा लावलेली आहे। तर चला मग आता नाश्त्याची तयारी करून घेऊया। तर भोपळा किसून आणि त्यातलं पूर्ण पाणी बघितलं तर सुक्कं करून घेतलेलं आहे। जर पाणी राहिलं भरपूर तर पीठ खूप पातळ होतं, तर मी एक्स्ट्रा पाणी थोडं काढून ठेवलं एका ग्लासामध्ये आणि पूर्ण भोपळा गुळामध्ये चांगला शिजवून घेतलेला आहे। त्यामध्ये थोडंसं बडीशोप आणि तीळ घातलेले आहेत, जायफळ किसून घातलेले आहे आणि आता थोडी पुन्हा सकाळी मी त्यामध्ये वेलची पावडर घालून घेते आणि यामध्ये मी घालणार आहे 1 वाटी तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ आणि आता हे सगळं मिश्रण मी थोडंसं किंचितसं गरम करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी घालून घेत आहे पीठ। तर मला भरपूर पुऱ्या बनवायच्या होत्या त्या आणि भोपळासुद्धा भरपूर होता, म्हणून मी 2 ते 3 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि पीठ मी आता चांगलं मळून घेत आहे। तर एक्स्ट्रा जे भोपळ्याचं पाणी होतं ते मी जे काढून ठेवलेलं आहे ते घालून पीठ व्यवस्थित मळून घेते आहे आणि आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे। लगेच पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि एका साईडला यांनी चहा ठेवलेला आहे। तर इथे बघा मी अशा भोपळ्याच्या ज्या पुऱ्या आहेत त्या बनवून अशा तळून घेत आहे आणि बडीशोप घातल्यामुळे त्याला मस्त टेस्ट येते। तर सकाळच्या नाश्त्याला पुऱ्या पण झाल्या आणि माझे बघितलं तर सकाळचा नाश्ताही बनवून झालेला आहे। आता डाळ शिजून झालेली आहे आणि नाश्ता करून लगेच मी दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागणार आहे आणि दुपारचं जेवण बनवून झालेलं आहे। तर इथे मी बनवलेलं आहे वरण, मेथीची भाजी आणि मुगाची भाजी, थोडी रस्सेदार अशी, पुऱ्या तयार आहे, श्रीखंड आणलेला आहे, फक्त भात घालायचा तेवढा बाकी ठेवलेला आहे। पूजा झाल्यावर मग भात घालून घेईल, तोपर्यंत बघितले तर पूजेची पूर्वतयारी करून ठेवते आणि मग साडी घालून घेणार आहे। तर पूजेची इथे पूर्वतयारी करून घेते। तर जो चौरंग आहे ते चौरंगाभोवती रांगोळी काढून घेते आणि थोडंसं फुलांच्या मदतीने, मला फुलांची ॲक्च्युली चौरंगाभोवती रांगोळी काढायची होती पण लक्षातच नाही आलं की फुलं आहेत आपल्याकडे एक्स्ट्रा, तर मी अशी साधी सोपी चौरंगाभोवती रांगोळी काढून घेतलेली आहे आणि फुलांनी असं चौरंग सजवलेला आहे। सगळं सामान एकाच ठिकाणी आणून ठेवते म्हणजे वारंवार उठावं लागणार नाही। तर समयांमध्ये वाती घालून ठेवलेलं आहे आणि सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि मी सुद्धा आता रेडी होते आहे। तर मी अशी रेडी झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे बाबा आणि रुईश मॅचिंग, मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी मॅचिंग घातले त्याच्या मागच्या वर्षी आणि यावर्षीसुद्धा, आणि हे दोघं तयार झालेले आहेत। तर मी इथे गुढीची तयारी करून घेते, गुढीला वस्त्र बांधून घेते। तर गुढीला वस्त्र बांधताना शक्यतो बघितलं तर कोरं वस्त्र लावून घ्यायचं आहे, तर अशा प्रकारे मी गुढीला वस्त्र बांधून घेते। रुईश मला थोडी मदत करणार या कामासाठी, तर आता गुढीला वस्त्र बांधून घेत आहे मी।
तर इथे गुढी उभारून झालेली आहे, गुढीपाडव्याची पूजा झालेली आहे आणि मी सगळ्यांना कडुनिंबाचं पान खायला दिलेलं आहे। तर या दिवशी पहिलं तर कडुनिंब आणि गूळ खाल्लं जातं आणि इथे गुढी उभारून झालेली आहे आणि पूजाही करून झालेली आहे। आता गुढीला नैवेद्य दाखवून घेते। तर चला मग नैवेद्य दाखवूया। आणि आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे। तसेच माझ्या रू आणि मॉम या चॅनलची सुरुवात ही गुढीपाडव्यापासूनच झालेली होती। गुढीपाडव्याचाच माझा पहिला ब्लॉग होता, त्यामुळे गुढीपाडवा हा माझ्यासाठी नेहमीच स्पेशल असणार आहे, कारण या दिवसापासूनच मी माझ्या ब्लॉगिंगची सुरुवात केलेली। आणि अजूनही आपल्याला आपली फॅमिली मोठी करायची, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा। आणि आजचा हा गुढीपाडव्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय।